नमस्कार. आज आपण क्रिएटिनवर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे. म्हणजे क्रिएटिन काय आहे, कसं काम करतं, फायदे काय, कसं घ्यायचं आणि महत्वाचं म्हणजे ते सेफ आहे का? या सगळ्यावर बोलू. हे नाव तर आपण खूप ऐकतो. म्हणजे खास करून जे जिममध्ये जातात, खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये तर खूपच पॉप्युलर आहे. पण काय आहे हे नक्की? हो ना. तर मुळात क्रिएटिन म्हणजे अ, असं काही बाहेरूनच घ्यायची गोष्ट नाहीये फक्त. हं. ते आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतं. अमिनो ॲसिडपासून बनतं आणि मुख्यत्वे आपल्या स्नायूंमध्ये आणि थोडं मेंदूमध्ये पण साठवलेलं असतं. अच्छा. याचं मुख्य काम काय आहे? तर शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी मदत करणं. हो, हो. त्यासाठी हे महत्वाचं आहे. शरीर याला फॉस्फोक्रिएटिन म्हणून साठवतं. आणि जेव्हा आपण एकदम तीव्र व्यायाम करतो म्हणजे वजन उचलणं किंवा फास्ट पळणं, तेव्हा पटकन एनर्जी लागते. ही एनर्जी म्हणजे एटीपी. तेव्हा हे फॉस्फोक्रिएटिन आपलं फॉस्फेट ग्रुप पटकन देऊन एडीपीला परत एटीपी बनवतं. म्हणजे स्नायूंना लगेच ताकद मिळते. अरे वाह! म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला पटकन चार्ज होणारी एनर्जी बॅटरी आहे असं म्हणू शकतो का? जी एकदम गरजेच्या वेळी कामाला येते. अगदी, अगदी बरोबर. परफेक्ट शब्द आहे एनर्जी बॅटरी. मग याचे नेमके फायदे काय आहेत? म्हणजे लोक का घेतात हे एवढं? तर फायदे त्याचे याच कामामुळे मिळतात. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताकद वाढते. म्हणजे जास्त वजन उचलता येतं किंवा समजा स्प्रिंट असेल तर ती जास्त वेगाने मारता येते. शेवटचे काही रेप्स जे असतात ना, ते जास्त ताकदीने होतात. हं, हं. दुसरं म्हणजे स्नायूंच्या वाढीसाठी मदत होते. हे कसं होतं तर एक तर ते स्नायूंच्या पेशींमध्ये पाणी खेचतं. याला सेल व्हॉल्युमायझेशन म्हणतात. त्यामुळे पेशी थोड्या मोठ्या दिसतात. आणि दुसरं म्हणजे प्रोटीन सिंथसिस, म्हणजे नवीन स्नायू तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पण चालना मिळते. अच्छा. तिसरा फायदा म्हणजे जी हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज असते त्यात परफॉर्मन्स सुधारतो. आणि व्यायामानंतर जी रिकव्हरी लागते ना ती फास्ट होते. म्हणजे स्नायूंना जो थकवा येतो किंवा काही डॅमेज होतं ते कमी व्हायला मदत होते. ओके. आणि तुम्ही मेंदूचा उल्लेख केला होता. हो, म्हणजे त्यावर अजून बरंच संशोधन चालू आहे. पण काही अभ्यास असं सुचवतात की स्मरणशक्तीसाठी किंवा मानसिक थकवा कमी करण्यासाठी पण त्याचा फायदा होऊ शकतो. पण हे अजून नक्की व्हायचंय. इंटरेस्टिंग. बाजारात गेलो तर क्रिएटिनचे वेगवेगळे प्रकार दिसतात. HCl, बफर्ड असं बरंच काही. पण आपल्या माहितीनुसार क्रिएटिन मोनोहायड्रेटवरच जास्त भर दिसतोय. असं का? बरोबर आहे प्रश्न. क्रिएटिन मोनोहायड्रेट हा सगळ्यात जुना प्रकार आहे आणि त्यावरच सगळ्यात जास्त म्हणजे हजारो स्टडीज झाल्यात. आणि ते स्वस्त पण आहे. त्याचे फायदे पूर्णपणे सिद्ध झालेले आहेत. जी दुसरे प्रकार आहेत म्हणजे HCl किंवा बफर क्रिएटिन, ते असं सांगतात की त्यांचं शोषण चांगलं होतं किंवा पोटात त्रास कमी होतो. हो. पण खरं सांगायचं तर बहुतेक संशोधनात ते मोनोहायड्रेटपेक्षा जास्त चांगले आहेत असं काही सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे खर्च आणि सिद्ध झालेले परिणाम बघता मोनोहायड्रेट अजूनही बेस्ट ऑप्शन मानला जातो. ठीक आहे. आणि ते घेण्याच्या पद्धती म्हणजे ते लोडिंग फेज वगैरे ऐकतो. ते खरंच गरजेचे आहे का? हं, दोन मुख्य पद्धती आहेत. एक म्हणजे लोडिंग फेज. यात काय करतात की पहिले 5 ते 7 दिवस रोज साधारण 20 ग्रॅम क्रिएटिन घेतात. म्हणजे 5 ग्रॅम दिवसातून 4 वेळा. याने काय होतं की स्नायूंमधली क्रिएटिनची पातळी पटकन वाढते. स्नायू सॅच्युरेट होतात म्हणजे पूर्ण भरतात. अच्छा. आणि मग त्यानंतर रोज फक्त 3 ते 5 ग्रॅम घेतात मेंटेनन्ससाठी. ओके. दुसरी पद्धत म्हणजे सुरुवातीपासूनच रोज 3 ते 5 ग्रॅम घेणं. यात लोडिंग करत नाहीत. या पद्धतीने स्नायू सॅच्युरेट व्हायला साधारण 3-4 आठवडे लागतात. पण लाँग टर्ममध्ये बघितलं तर दोन्ही पद्धतींचे परिणाम सारखेच आहेत. अच्छा. म्हणजे लोडिंग फेज केलीच पाहिजे असं काही नाहीये. नाही, अजिबात गरजेचं नाहीये. ज्यांना एकदम पटकन रिझल्ट्स हवेत ते करू शकतात, पण नाही केली तरी चालतं. बरं. आणि ते कधी घ्यावं? म्हणजे व्यायामाच्या आधी की नंतर की कधीही घेतलं तरी चालतं? यात सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? नियमितता. रोज घेणं महत्वाचं आहे. वेळ खरं तर खूप जास्त मॅटर करत नाही. काही स्टडीज असं म्हणतात की व्यायामानंतर घेतलं, विशेषतः कार्ब्स आणि प्रोटीनसोबत, तर शोषण थोडं जास्त चांगलं होतं. हं. कारण इन्सुलिनमुळे ते पेशींमध्ये जायला मदत होते असं म्हणतात. पण हा फरक खूप मोठा नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार दिवसातून कधीही घेऊ शकता. फक्त रोज न चुकता घेणं महत्वाचं. ओके. आता जरा सुरक्षिततेबद्दल बोलूया. कारण खूप गैरसमज आहे त्याबद्दल, खास करून किडनीबद्दलची भीती. हो, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की क्रिएटिनमुळे किडनी खराब होते.
हो, अगदी. काय खरंय यात? तर बघा, जे लोक निरोगी आहेत, ज्यांना आधीपासून किडनीचा काही त्रास नाहीये, त्यांच्यामध्ये क्रिएटिनमुळे किडनी किंवा लिव्हरला धोका पोचतो, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा आजपर्यंत मिळालेला नाहीये. हा गैरसमज बहुतेक करून क्रिएटिनिन नावाच्या एका घटकाशी जोडला जातो. अच्छा. हो, क्रिएटिन वापरल्यानंतर शरीरात क्रिएटिनिन तयार होतं आणि किडनी फंक्शन टेस्टमध्ये हे क्रिएटिनिन मोजतात. क्रिएटिन घेतल्यावर ही पातळी थोडी वाढू शकते, पण याचा अर्थ किडनी खराब झाली असा होत नाही. अर्थात ज्यांना आधीपासूनच किडनीचा काही प्रॉब्लेम आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. हे महत्वाचं आहे. आणि ते वॉटर रिटेन्शन किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं, त्याचं काय? हो, ते होतं. सुरुवातीला क्रिएटिन स्नायूंच्या पेशींमध्ये पाणी खेचतं, म्हणजे ते सेल व्हॉल्युमायझेशन. यामुळे थोडं वजन वाढल्यासारखं वाटू शकतं किंवा मसल्स थोडे फुगल्यासारखे दिसू शकतात. खरं तर अनेकांना ते हवंच असतं. हो, बरोबर. आणि काही लोकांना सुरुवातीला थोडं पोट गच्च झाल्यासारखं किंवा फुगल्यासारखं वाटू शकतं, पण हे सहसा तात्पुरतं असतं आणि काही दिवसांनी जातं. यासाठी पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे, म्हणजे दिवसाला 3-4 लिटर तरी. हे लक्षात ठेवायला हवं. अजून एक गैरसमज दूर करायला हवा. क्रिएटिन म्हणजे स्टिरॉइड नाहीये, अजिबात नाही. हो, हा पण एक मुद्दा आहे. स्टिरॉइड्स म्हणजे हॉर्मोन्स असतात, जे टेस्टोस्टिरॉनची नक्कल करतात. क्रिएटिन फक्त पेशींना ऊर्जा देण्याचं काम करतं. आणि हो, ते महिलांसाठी पण तितकंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे. त्यात काही वेगळं नाही. आणि ते सतत घेतलं तरी चालतं, म्हणजे मध्ये गॅप घ्यायची, ज्याला सायक्लिंग म्हणतात, तशी काही गरज नसते. शरीर त्याची निर्मिती बंद करत नाही किंवा त्याला प्रतिसाद द्यायचं थांबवत नाही. ओके. फक्त लहान मुलांनी किंवा गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भरपूर पाणी प्यायलं आणि सोबत योग्य व्यायाम केला तर ताकद वाढवण्यासाठी, स्नायू वाढवण्यासाठी आणि एकूणच खेळातली कामगिरी सुधारण्यासाठी एक चांगलं, सुरक्षित आणि परवडणारं सप्लिमेंट आहे. अगदी बरोबर. उत्तम सारांश. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी की क्रिएटिन काही जादूची गोळी नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त क्रिएटिन घेतलं आणि चांगला आहार नाही घेतला, व्यायाम नाही केला, तो काही उपयोग नाही. ते तुमच्या मेहनतीला फक्त एक पूरक आहे, सपोर्ट आहे. बरोबर. ते तुमच्या प्रयत्नांना जास्त प्रभावी बनवायला मदत करू शकतं. पण मेहनत आणि योग्य आहार याला पर्याय नाही. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आता आपण क्रिएटिनचे मेंदूवर होणारे संभाव्य फायदे बघतोय, ज्यावर अजून संशोधन सुरू आहे. भविष्यात जर हे फायदे अधिक स्पष्ट झाले, तर आपण क्रिएटिनकडे फक्त एक फिजिकल परफॉर्मन्स वाढवणारा सप्लिमेंट म्हणून बघू, की मानसिक क्षमता वाढवणारं एक साधन म्हणूनही त्याचा विचार होईल. हा खरंच विचार करण्यासारखा